तर मित्रांनो, मोहिल शेठ धुमाळ यांच्या धावणीचा आगामी वादळच म्हटलं तर चालेल. बाळेबाई आहे, त्यांनी मध्येच इंस्टाग्रामला फोटो टाकून सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातले फॅन्सला पण दाखवलं की पुढे आता हे वादळ येतंय. काय सांगाल ह्याच्याबद्दल, काय सांगाल? काय आता ट्रेनिंग चालू आहे, थोडे फेरे बिरे टाकलेले हा चालू आहे ट्रेनिंग सध्या. बर. आणि लहानपणी बकासूर पण सेम असं दिसायचं? हो सेम सेम सेम, काहीच फरक नव्हता. कारण मी जुना व्हिडिओ पण बघितला जातात, म्हणजे सेम असा दिसतोय. आणि सेम. आणि त्याला तुम्ही परवा इंस्टाला ज्यावेळी फोटो टाकला त्यावेळी त्याला तुम्ही बकासूर तुम्ही जे त्रिशूल लावता ते त्रिशूल लावलं, म्हणजे ते असं वाटलं की थोडक्यात दुसरा बकासूर झालाय. काय सांगाल ह्याच्याबद्दल, काय सांगाल खासियत कसं वाटते? काय खासियत काय नाही, स्वभाव बिभाव सेम आहे त्यांचा. थोडासा रागीट आहे, मारतो पण शांत आहे तसा. बर. काय ह्याच्याकडे बघून काय वाटतंय? आता बकासूर तर तुम्हाला माहिती आहे, पण ह्याच्याकडे बघून काय वाटतंय? कसं आहे, त्याच्या अंगातली कला आता तो थोड्या दिवसात दाखवल्याशिवाय काही करणार नाही आपल्याला. मग आता ह्याला सराव चालू आहे? हो सर. आता मी मध्ये तुमची इंस्टाला व्हिडिओ पण बघितली, ट्रेनिंग द्यायचं चाललं होतं, त्यावेळी कसं वाटलं? काय आपण घरा बसेच त्याला अजून फेरे टाकतो याला आणि त्या बारक्या वासराला. हा पण गावठीच आहे पूर्ण? हो. मग आता ह्या किती वर्षाचा आहे? काय 8-9 महिन्याचा. ह्याचा म्हणजे आता बिनजोडला म्हणजे तुम्ही आता पळवताय का बाहेर, कुठे पळवतोय का? नाही अजून इथंच, बाहेर नाही न्याला, घरा बसेच फेरे. मग आता ह्याला ट्रेनिंग कसं चाललंय? का नाही, आपण चकडीला झुकून चालवतो आणि फेरे टाकतो. आणि डोंगरात वगैरे काय मोकळा सोडतो ना त्याला सकाळी? मोकळा सोडतो 2 तास. म्हणजे आता जे बकासूरचे तुम्हाला म्हणजे लहानपणी तर माहिती तसंच म्हणजे सेम तुम्हाला दिसतोय का? म्हणजे त्याचं पाय सगळं सेम तसंच आहे. म्हणजे हा बकासूरचा कोण लागतो? बादचा. म्हणजे बकासूरची बहिणीचा पोरगा. म्हणजे हा दुसऱ्याच बैलाकडून झालाय म्हणजे? हो. म्हणजे तुम्ही म्हणजे ह्या टाईपचेच बैल सगळे म्हणजे तुम्ही तुमच्या दावणीला घेताय? म्हणजे तुम्हाला नक्की असं वाटतं का म्हणजे की ह्या टाईप मधले बैल पळतात? म्हणजे कसं आहे, असा बैल जर पळला तर थांबू शकत नाही जोपर्यंत त्याच्या अंगात. बरोबर. म्हणजे हे बैल मध्ये वैशिष्ट्य असं वाटतं तुम्हाला की कंटिन्यू बैल पळणार? म्हणजे कंटिन्यू पळणार. त्यामुळे तुम्ही ह्यातली शक्यत जास्त बैल म्हणजे हे करता, पळवता. अजून ह्या टाईपचा तुमचा त्रिशूल बद्दल काय सांगा? त्रिशूल कुठे आहे? काय त्रिशूल वरती गेलाय, डोंगरात गेलाय. त्रिशूल बद्दल काय सांगा? तो किती वर्षाचा काय झाला? तो 1-1.5 वर्षाचा झाला. 1.5 वर्षाचा. त्याला ट्रेनिंग काय? त्याची बी ट्रेनिंग चालू आहे, मोकळा. आणि तो त्याचा पळ कसा आहे? म्हणजे त्याचा पळ वगैरे काय? पळ त्याचं काय आता तो ना सध्या गावतच नाही, मोकळा आहे, आलाच नाही खाली. त्याची पण ट्रेनिंग चालू ह्याच्यावर वगैरे पळवतात का? नाही, त्याचे दुसऱ्या बैला संग फिरायला. मग आता ह्यांना बाहेर म्हणजे कधी काढणार? काढायचं आता म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल बाहेर काढलं की त्यांनी त्यांच्या अंगात त्याला दाखवलं. आणि बकासूर बद्दल ट्रेनिंग द्यायचं कधी असं वाटतं की बाबा ह्यांना त्याच्याबरोबर पळून बघूया कसं वाटतं असतं? नाही अजून काही, आता त्याला बकासूर सोबत जो पण चालवला फक्त. चालवला. मग ह्याचं सगळं चालणं वगैरे सेम तुम्हाला ते आठवते म्हणजे त्याच्यासारखंच वाटतंय? म्हणजे नक्कीच बाळाबाई पण नंतर मोहिल शेठ धुमाळच्या धावणीला आहे आणि तो पण महाराष्ट्रात पुढे काळ गाजवला असं दिसतंय, कारण तो बकासूरच्या वंशावळी मधला दिसतोय. आणि त्रिशूल पण आहे, आणि अजून हे पण त्यांचे लालेबाई. ह्याचा कधी घेतलाय का? बरेच दिवस झाला तो घेऊन, वर्ष होत. ह्याच्या पण बिनजोड झालं? म्हणजे ह्याच्या बिनजोड झाले. आणि मेन म्हणजे सावकार ग्रुपचं जे नाव पडलं तो सावकार बैल हा आता म्हणजे किती वर्ष झालंय का? हो, एक 9 वर्षाचा झाला. 9 वर्षाचा पुढे. आता ह्याचं बंद असेल पळणं का? पळतो नाही आता काढत नाही, कारण तो लय जरापणा करतो. होय का? म्हणजे ह्याने हा तुमचा अगोदर नाव करत होता? म्हणजे हो, यो आधी नाव करत होता. सावकार बिनजोड मध्ये पळायचा का? आपलं बिनजोड मध्ये चकडीला बी पळला, 4 बैलात पण पळला. म्हणजे तुम्ही म्हणत होता की जे सावकार बैलामुळे आमचं जे नाव जे झालं ते सावकार बैल हाच. काय सांगाल त्याची वैशिष्ट्य, काय सांगाल? म्हणजे हा कोणत्या टाईप मधला बैल वाटतोय? म्हैसुरीमध्ये. मग आता कधीतरी त्याला बाहेर काढतो म्हणजे? नाही, आता सध्या बसूनच. बघू शकता मित्रांनो की मोहिल शेठ हे आता हे दिसते ते ट्रेन करायचे चालले सगळे बैल आहेत त्यांचे. आणि हा बाळ्याबाई पण आहे. अजून काय सांगाल बाळ्याबाई बद्दल? काय सांगाल? अपेक्षा आहे, आता काय पूर्ण करतो नशिबाचे काय. बरोबर, नक्कीच. कारण बकासूरने तुमचं खूप नाव केलंय आणि नंतर तुम्ही त्याला ट्रेन करून पण पुढे करताल ही तुम्हाला वाटचाल शुभेच्छा. धन्यवाद.